अण्णा आज 27 मध्ये भाजपचं आज वातावरण भाजपमध्ये झालं दिसतंय, त्याविषयी आपण काय सांगाल नेमकं? जेव्हा वातावरण कधी होतं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि मग काही लोक दिसत तात्पुरत्या स्वरूपात ताण लागले तर आड होतात. तसं भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे सेवक आहोत, भारतीय जनताचे आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून गेल्या 5 वर्ष आम्ही जे झपाट्याने काम केलं, प्रभाग क्रमांक 27चा चांगल्या प्रकारे विकास केला आणि म्हणून आज जनता आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले. जनतेला माहिती आहे, जरी कुणी काय सांगितलं तरी जे रस्त्याचं काम असेल, लाईटचं काम असेल, पाण्याचं काम असेल, जो जो विकास असेल तो भारतीय जनता पार्टीमध्ये पॅनलमध्ये असणारे सगळे उमेदवार, सगळे मागचे नगरसेवक सगळ्यापर्यंत चांगल्या प्रकारे काम करणार आहेत. हा सगळा जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाचं पात्र म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. पण एकंदरीत विरोधक असं म्हणतात की समोरच्या उमेदवारांनी विकासावर बोलावं. कशावर? विकासावर. आम्ही विकासावर बोलतो. तुम्हाला त्याच्यावर स्पष्टीकरण सांगतो की एखादा रस्ता 100% त्या रस्त्याचा विकास करायचं जर झालं तर त्या रस्त्याला पाण्याची लाईन नवीन टाकावं लागते, ड्रेनची लाईन नवीन टाकावं लागते, स्टार मोटर लाईन नवीन टाकावं लागते. त्याच्यानंतर जो रस्ता कॉन्क्रीट करायचा म्हणलं त्याला 3 फूट खाली खोदून तो त्याचा पिचिंग चांगलं करून त्याच्यावर कॉन्क्रीट केला जातो. दोन्ही साईडला युटिलिटी पाईप टाकले जातात. त्याच्यानंतर त्याला ब्लॉक बसवले जातात, फुटपाथ केली जाते आणि त्याच्यावर स्ट्रीट लाईट बसवली जाते. तेव्हा तो 100% विकास होतो. तशा या प्रभाग क्रमांक 27 मध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी, सर्व उमेदवारांनी अतिशय एक चांगल्या प्रकारचे 138 कॉलन्यापैकी 100% आम्ही सगळं कॉन्क्रीट केलेले आहेत. त्याच्यामुळे हा विकासच आहे, आम्ही बोलणार नाही. त्यामध्ये जी जनता आहे ही जनता खंबीरपणे विकासाच्या पाठीमागे उभी राहणार आहे. त्यामुळे आम्ही 4 नगर 100% निवडून येणार. आश्वासन काय दिलं जनतेला तुम्ही? जनतेला आश्वासन काही नाही. जे पाठीमागे जे काम केलेलं आहे, जनतेला विश्वास आहे की हीच पुढे राहिलेलं काम पूर्ण करतील. आता सध्याच्या काळामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे, दिवसाआड पाणी आहे, तो आम्ही रोज पाणी करण्याचा, कारण हा मास्केटमधून आपण 250 मिनिटे पाणी आपण घेतोय, आंध्रा धरणातून आपण 250 मिनिटे पाणी घेतोय आणि हे पाणी घेतल्यानंतर आता 550 मिनिटे आपण शहराला पाणी पाहुणा धरणातून घेतोय आणि त्या 2 धरणाचं आपल्याला 550 मिनिटे पाणी आलं की आपल्याला रोज पाणी आणि मुबलक पाणी मिळणार आहे. वाहतुकीची कोंडी असेल, या वाहतुकीच्या कोंडी सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. राहिलेले डीपी रोड आम्ही येणाऱ्या या 5 वर्ष काळामध्ये करणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे आणि विरोधकाला ते बोलायला जागा नाहीये म्हणून ते काहीतरी वावलं घेतात आणि तो समोर आणण्याचा प्रयत्न करतात. तर एकंदरीत बाबा असं एक वातावरण होतं की विरोधक जेव्हा बोलले आमचा उमेदवार हा सुशिक्षित आहे, पुढल्या उमेदवार शिक्षण किती, एकंदरीत तुमच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित केलाय. एकदा जनतेला कळून जाऊ द्या की मागील 9 वर्षामध्ये 2017 पासून कामाच्या माध्यमातून मी टाटा मोटर्सला स्वतः नोकरी करतोय. मग सुशिक्षित आहे का नाही हे जनतेला कळते आणि जनतेला माहिती. एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, शिकलेला जास्ती असेल, परंतु त्याच्यापेक्षा काम करणाऱ्या व्यक्तीला जास्त महत्व आहे समाजामध्ये. जो खरा समाजसेवक आहे तो, आणि एखादा हिरा असेल तो अंधारा टाका नाही तर उजेड टाका, तो चमकल्याशिवाय राहणार नाही. तसे आम्ही 4ही उमेदवार अतिशय हिऱ्यासारखे चमचमीत आहेत. त्यांना गेल्या 8-9 वर्ष त्यांना अनुभव आहे. त्यामुळे 100% आम्ही त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. जनतेला आम्ही आवाहन करतो की आम्ही 4ही उमेदवार एकदम सक्षम आहे. आम्ही 10 वर्ष आणण्यासारखे, 20 वर्ष, मी 12 वर्ष प्रभागामध्ये, बाबा 5-6 वर्ष, 10 वर्ष प्रभागामध्ये काम करत आहेत. ताईंचे मिस्टर विनोद तापकीर हे सुद्धा 10-15 वर्ष प्रभागामध्ये काम करतात. आम्ही सगळे सक्षम उमेदवार आहे की आम्ही 10-15 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय आणि सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करते की कमळाच्या पूर्ण पॅनलला जनतेने निवडून द्यावी ही त्यांना सगळ्यांना नम्र विनंती. सरकारचं भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मध्ये भाजपचं सरकार आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुद्धा आज आपकी बार 125 पार केल्याशिवाय राहणार नाही.